नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपले यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुण्यातल्या काही जागा अशा आहेत जिथे जाताना लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्या ठिकाणांचं नाव घेतलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. आणि पुण्यात असंच एक नाव आहे, नवले ब्रिज. कात्रज बोगद्यातून बाहेर पडल्यावर पुढे दिसणारा हा ब्रिज आज पुण्याच्या लोकांसाठी फक्त एक पूल राहिलेला नाही, तर तो अपघातांचा अड्डा बनलाय. गेल्या काही वर्षात इथे इतके अपघात झालेत की लोक या जागेला डेथ स्पॉट म्हणू लागलेत. आणि पुन्हा एकदा 14 मार्च 2026च्या शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता इथे आणखी एक भीषण अपघात झाला. कात्रज बोगद्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकनं सिग्नलला थांबलेल्या 6 गाड्यांना जोरदार धडक दिली. सकाळचा वेळ, लोक कामावर जाण्यासाठी निघालेले, काही जण कॉलेजला, तर काही जण आपल्या कुटुंबासाठी रोजच्या धावपळीत. पण काही सेकंदात सगळं बदलून गेलं. त्या ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर बाकीच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. सायरन वाजवत रुग्णवाहिका पोहोचल्या आणि पुन्हा एकदा नवले ब्रिजचा प्रश्न संपूर्ण पुण्यात चर्चेचा विषय बनला. कारण हा पहिलाच अपघात नव्हता. गेल्या काही वर्षात नवले ब्रिजवर शेकडो अपघात झालेत. अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. काही अपघात इतके भीषण होते की गाड्या पूर्णपणे चिरडल्या गेल्या आणि काही लोकांना वाचण्याची संधीही मिळाली नाही. मग प्रश्न पडतो, नवले ब्रिजवर एवढे अपघात का होतात? त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे कात्रज बोगद्यानंतरचा तीव्र उतार. बोगद्यातून बाहेर पडल्यावर रस्ता अचानक उताराला लागतो. या उतारावरून जड ट्रक आणि कंटेनर खूप वेगानं खाली येतात. अनेक वेळा चालकाचा वेगावर ताबा राहत नाही आणि मग काही सेकंदातच मोठा अपघात घडतो. दुसरं कारण म्हणजे ब्रेक फेल होणारे ट्रक. अनेक ट्रक चालक उतारावर गाडी न्यूट्रलमध्ये सोडतात. गाडीचा वेग वाढतो, ब्रेकवर प्रचंड ताण येतो आणि अचानक ब्रेक फेल होतात. आणि त्यानंतर समोर जे काही असेल ते सगळं त्या ट्रकच्या आड येतं. तिसरं कारण म्हणजे प्रचंड ट्रॅफिक. हा रस्ता मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. म्हणूनच इथे ट्रक, कंटेनर, कार, बस आणि दुचाकी सगळे एकाच मार्गावरून प्रवास करतात. ट्रॅफिक जास्त, उतार तीव्र आणि वेग नियंत्रणाबाहेर. म्हणूनच इथे अपघातांची शक्यता नेहमीच जास्त असते. पण असं नाही की प्रशासनानं काही केलं नाही. नवले ब्रिजवर रबरचे स्पीड ब्रेकर बसवले गेले. वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून हायटेक कॅमेरे बसवले गेले. स्पीड लिमिट ओलांडणाऱ्यांवर दंडही लावले गेले. पण तरीही अपघात थांबायचं नाव घेत नाहीत. आणि म्हणूनच आता पुण्यातील अनेक लोक एक प्रश्न विचारत आहेत. नवले ब्रिज कायमचा बंद केला तर? जर हा ब्रिज बंद झाला तर कदाचित अपघात कमी होतील. पण त्याच वेळी एक मोठी समस्या निर्माण होईल. कारण हा ब्रिज पुण्याच्या ट्रॅफिकसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा मार्ग बंद झाला तर संपूर्ण वाहतूक इतर रस्त्यांवर वळवावी लागेल आणि त्यामुळे पुण्यात प्रचंड ट्रॅफिक जाम होऊ शकतो. मग पर्याय काय? काही तज्ज्ञांच्या मते वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळवता येऊ शकते. उदाहरणार्थ, कात्रज परिसरातून कोंढवा मार्गे हडपसरकडे जाणारा रस्ता किंवा वारजे चांदणी चौक मार्ग, तसेच पुण्यातील काही अंतर्गत रस्ते वापरून ट्रॅफिकचे विभाजन करता येऊ शकते. पण हे सगळं इतकं सोपं नाही. कारण दररोज हजारो वाहनं या मार्गानं प्रवास करतात. म्हणूनच नवले ब्रिज बंद करणं हा उपाय नसून रस्त्याची रचना बदलणं आणि सुरक्षितता वाढवणं हा खरा उपाय असू शकतो. आज नवले ब्रिज पुण्याच्या लोकांसाठी एक इशारा बनलाय. एक असा इशारा जो सांगतो की रस्त्यावरची एक छोटी चूकही जीवघेणी ठरू शकते. म्हणूनच प्रशासनानं उपाययोजना करणं जितकं गरजेचं आहे
तितकंच प्रत्येक चालकानं वेगावर नियंत्रण ठेवणंही आवश्यक आहे. कारण शेवटी रस्त्यावरचा एक क्षण एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच प्रश्न अजूनही तसाच आहे. नवले ब्रिजवरचे अपघात थांबणार कधी? आणि तुमचं मत काय? नवले ब्रिज बंद केला पाहिजे का? की त्यावर कायमस्वरूपी सुरक्षित उपाय शोधला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.